एकेकाळी एका गावात सीमा आणि रीना या दोन बहिणी त्यांच्या आजारी आईसोबत राहत होत्या. दोन्ही बहिणी खूप कष्टाळू होत्या. त्या त्यांच्या आईची खूप सेवा करायच्या. एके दिवशी सीमा तिची धाकटी बहीण रीनाला म्हणाली, "रीना, आईला औषध दे आणि तिचा तापही थर्मामीटरने मोज. मी गाईचे दूध काढतेय." रीना सीमापेक्षा वयाने लहान होती, पण रीनाला कोणीही काम करण्याची आज्ञा दिलेली आवडत नव्हती. ती मनात विचार करते, सीमा माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, म्हणून ती सतत ऑर्डर देत राहते आणि अंगणात बसून स्वतःला दूध काढण्याच्या बहाण्याने वेळ घालवत असते. आता यापैकी कोणते औषध मी आईला देऊ म्हणून सीमाला विचारू का? काही क्षण विचार करून ती कठोर निर्णय घेते. नाही, मी तिला अजिबात विचारणार नाही. मी कोणती गोळी देऊ? चल, मी तुला ही मोठी पिवळी गोळी देते. आईने खूप दिवसापासून ती खाल्ली नाही आणि रीना तिच्या आईला झोपेतून उठवते आणि गोळी खाऊ घालते. काही वेळाने गोळी घेतल्यानंतर तिच्या आईची तब्येत बिघडू लागते, कारण रीना नकळत तिला चुकीचे औषध देते. हे सर्व पाहून ती घाबरून सीमाला फोन करते आणि म्हणते की आईची तब्येत आता बिघडत आहे. सीमाने विचारल्यावर ती संकोचतेने सांगते की ही पिवळी गोळी मी दिली होती, त्यानंतर आईची तब्येत बिघडू लागली. ती गोळी पाहून सीमा तिला निराशेने सांगते, "हे काय केले रीना? चुकीचे औषध दिले आहेस." सीमाने विचारल्यावर ती संकोचाने सांगते की ही पिवळी गोळी कालांतराने आईची तब्येत बिघडत जाते. आणि हे लक्षात आल्यानंतर तिची आई तिच्या दोन्ही मुलींना समजावते आणि म्हणते, "माझ्या प्रिय मुलींनो, रडू नका. कदाचित आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे आणि तरीही हे चांगले आहे. हे माझं ओझं संपून जाईल. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे." असे म्हणत त्यांची आई त्यांना घराच्या कोपऱ्यात ठेवलेली एक पेटी उघडायला सांगते आणि मग त्यातून एक छोटीशी सुंदर पेटी काढून त्यांच्या हातात ठेवते. तेवढ्यात तिला त्रास होऊ लागतो आणि त्यांची आई हे जग सोडून निघून जाते. दोन्हीही बहिणी खूप रडतात आणि म्हणतात, "आता या जगात आमचा आधार कोण आहे?" रीना म्हणते, "आई, मला माफ कर. मी तुला चुकीचे औषध दिले, ज्यामुळे तुझी तब्येत खूप खराब झाली." "आई, मला माफ कर." काही वेळाने त्यांचे लक्ष त्यांच्या आईने त्यांना दिलेल्या सुंदर बॉक्सकडे जाते आणि मग ते दोघीही ते उघडून पाहतात. त्या पेटीतून तिला एक पत्र आणि 2 बंडल सापडतात, जे तिने मोठ्या कुतूहलाने वाचले. आणि त्या पत्रात लिहिले होते, "माझ्या प्रिय मुलींनो, कदाचित मी या जगात नाही आणि तुम्हाला ही पत्रे आणि बंडल मिळतील तोपर्यंत तुम्ही लग्नाच्या वयाचे असाल." या पत्रात पुढे लिहिलं होतं की या 2 बंडलमध्ये प्रत्येकी 4 हिरे आहेत. ते घेऊन तुम्ही प्रवासाला निघाल तर तुम्हाला लग्नासाठी योग्य असा एखादा चांगला आणि हुशार तरुण सापडला तर यापैकी एक हिरा द्या त्याला आणि म्हणा की जर त्याने हे 4 हिरे विकत घेतले तरच तुम्ही त्याच्याशी लग्न कराल. हे पत्र वाचून काही दिवसांनी आईच्या सल्ल्यानुसार दोघी बहिणी शहराच्या सहलीला जातात आणि वाटेत एक मुलगा सीमाला खूप आवडतो. तेव्हा सीमाने पिशवीतून एक हिरा काढला आणि त्याला म्हणाली, "तुला यासाठी हे 4 हिरे विकत घे आणि मगच या पत्त्यावर ये आणि माझ्याशी लग्न कर." थोडं पुढे गेल्यावर दुसरा मुलगा रीनाला भेटतो. तो येतो आणि लग्नासाठी विचारतो. तीही तिच्या बहिणीप्रमाणे दयाळूपणे मुलाला हिरे देते आणि म्हणते की या हिऱ्यातून 4 हिरे विकत घेतले तर ये आणि माझ्याशी लग्न कर. अशा प्रकारे दोन्हीही बहिणी ते 4 हिरे त्या तरुणांना ते हिरे देतात आणि जेव्हा ते संपतात तेव्हा त्या घरी परत येतात आणि राहायला लागतात. त्यांच्या प्रवासाला पूर्ण वर्ष उलटून गेल्यावर एके दिवशी रीना तिची मोठी बहीण सीमाला म्हणाली, "दीदी, कोणीही मुलगा लग्नासाठी हिरे आणला नाही, म्हणून आपण कुमारीच राहू." आईला कळत नाही की तिने काय योजना आखली आहे. अशा प्रकारे आमचे हिरेही गेले, आता आमचे काय होणार? यावर सीमा तिला समजावते की रीना, आईने आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार केला असेल, पण तरीही तुझा विश्वास डळमळीत झाला असेल तर आणि तुझी इच्छा असेल तर तू लग्न करू शकते. बहिणीकडून हे ऐकून रीना गप्प बसते आणि कामात व्यस्त होते. पण काही दिवसानंतर एक मुलगा परत येतो.
आणि सीमाला तिच्याशी लग्न करण्यास सांगतो, कारण काही दिवसातच सीमाचे त्या तरुणाशी लग्न होते आणि ती खूप आनंदी होते. तिची बहीण सीमा हिच्या लग्नानंतर रीनाला तिच्या लग्नाचे काय होणार याची खूप काळजी वाटते. पण मग एके दिवशी दुसरा मुलगा येतो जो रीनाला आवडला होता. आता रीनाच्या आनंदाला सीमा नव्हती आणि पुढच्या काही दिवसात त्याचेही लग्न होते. दोन्हीही बहिणीचे पती समजूतदार आणि हुशार होते आणि त्यांना व्यवसायाचेही चांगले ज्ञान होते. त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही दिलेल्या हिऱ्यातून मिळालेले पैसे आम्ही हुशारीने योग्य ठिकाणी गुंतवले आणि त्यामुळेच आम्हाला इतका फायदा झाला. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.